हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, तुम्हाला तर माहितीच आहे की आपण आहे ना प्रवासी पदार्थांची सिरीज करतोय. आता ज्यावेळेला आपण ना प्रवासाला जातो त्यावेळेला एक ना असा पदार्थ आहे जो आपल्या बॅगमध्ये असतोच असतो, तो म्हणजे लाडू. बरं, लाडूच का नेतो आपण त्यावेळेला? का तर हँडी आहे, वेगळी अगदी प्लेट कॅरी करायला लागत नाही, पटकीने भूक लागली तर पटकीने डब्यातनं काढून आपण खाऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पौष्टिकही असतो. येस. तर आज आपण करत आहोत लाडूचाच एक प्रकार. तो आहे हिरव्या मुगाचे मस्त असे पौष्टिक लाडू, जे पचायला सुद्धा हलके आहेत आणि हाय फायबर आहे. 3, 2, 1. प्रवासी पदार्थ विशेष पौष्टिक असे साखर विरहित लाडूसाठी आपल्याला इकडे आहे ना गूळ लागणार आहे. आणि गूळ आपण छान बारीक चिरून घेतलाय. आणि इकडे ना आपण मुगाचे लाडू करणार आहोत, हिरव्या मुगाचे. पण अख्खे मूगच्या ऐवजी काय करायचं, इकडे सालीसकट असे मुगाची डाळ मिळते, तर ती आहे ना वापरायची. त्याच्याऐवजी तुम्ही यांना समजा ही नाही मिळाली तर अख्खे मूग वापरले तरीही प्रॉब्लेम नाही आहे काही. बरं, आता आपण जे प्रमाण घेणार आहे ना ते तुम्हाला ना मी बाउलमध्ये सांगते. तुम्ही वाटी वगैरे काही वापरलं तरीही चालेल. इथे मी एक बाउल आहे ना मुगाची सालासकट डाळ घेतली आहे. आणि इथे आपण गूळ घेतला आहे तो एक वाटी आणि प्लस 2 ते 3 चमचे वरती घेतलेला आहे. आता आपण आहे ना डाळ भाजायला घेऊया. इथे एक पॅन ठेवलेला आहे आणि आता आपण ही मुगाची डाळ छानपैकी ना मंद आचेवर मस्त खमंग भाजायची. मंद आचेवर का भाजायची माहिती का, की एकसारखे सगळीकडून आहे ना छान भाजली जाते. हलका असा गुलाबी रंग आला किंवा थोडा गुलाबी किंवा रंग चेंज झाला ना तोपर्यंत आहे ना ही भाजून घेऊया. 3 ते 4 मिनटं आहे ना आपण डाळ एकदम मस्त भाजून घेतलेली आहे मंद आचेवर. आता हाताला एकदम चटका लागतोय. गॅस बंद करून घेऊया. बरं, आता ना डाळ भाजायचं विशेष कारण म्हणजे त्यातलं मॉइश्चर आपण घालवणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ही जर डाळ भाजून घेतली तर आहे ना मिक्सरमध्ये खूप छान बारीक वाटली जाते. आणि नंतर जे आपण पीठ भाजणार आहेत ना तर त्याला वेळ थोडा कमी लागतो. म्हणून आता आपण डाळ गार करून घेऊया. डाळ गार होईपर्यंत आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया. इथे मी ना एक 5-6 आहे ना अक्रोड घेतलेले, 8-10 बदाम, 8-10 काजू. आता आपण ड्रायफ्रूट्स आहेत ना लो फ्लेमवर छान खमंग भाजून घेऊया. बरं, आता इथे मी हे ड्रायफ्रूट्स घेतलेत. ह्याच्याऐवजी तुम्ही कुठलेही मिक्स ड्रायफ्रूट्स घेतले तरी चालेल किंवा फक्त काजू, फक्त बदाम असं टाकलं तरीही चालू शकतं. 1 मिनटं झालं आहे, आपण छान खमंग भाजले. आता गॅस बंद करून हे ड्रायफ्रूट्स एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आपली डाळही इतकी छान गार झाली आहे आणि त्याचबरोबर आपण ड्रायफ्रूट्स फ्राय केले होते तेही गार झाले. पण आता मिक्सरमध्ये पहिल्यांदा ड्रायफ्रूट्स आपण ग्राइंड करून घेऊया. ड्रायफ्रूट्स आपण आहे ना छान पावडर करून घेतलेली आहे आणि मिक्सरमधनं काढून ह्याच्यात ठेवली. आता त्याच मिक्सरमध्ये आपण डाळ घालून घेऊया. डाळ आपण आता बारीक करणार आहे, पण बारीक करताना ना अगदी पीठ नाही करायचं, किंचित रवाळ करायची. डाळ आपण छान अशी रवाळ हे केलेली आहे बघा, तुम्ही बघू शकताय. हाताला टेक्स्चर लगेच जाणवतं. आता आपण हे जे पीठ आहे हे आपण थोडंसं तुपावर भाजणार आहोत. एका पॅनमध्ये आपण आहे ना अर्धी वाटी तूप घातलेलं आहे. थोडं तापलं की हे जे आपण डाळ बारीक केली होती ना त्याचा रवा केला होता की नाही तो ह्याच्यात घालून घेऊया. आत्ता आपण आहे ना अर्धी वाटी तूप घातलेलं आहे. अगदी जर कोरडं वाटलं तर 1-1 चमचा फक्त वाढवत राहायचं. ही डाळ आहे ना आपण थोडीशी ऑलरेडी भाजून घेतली होती ना, सो आत्ता भाजायला वेळ कमी लागेल. आता तूप असं न सुटेपर्यंत छान हे पीठ भाजून घेऊया. छान ना 4 ते 5 मिनटं आपण मंद गॅसवर आहे ना भाजून घेतलेलं आहे. बरं, आता भाजलेलं कसं कळणार माहिती आहे का, की मिश्रण आहे ना सुरुवातीला ना आपण ज्या वेळेला तुपात मिक्स करतो ना त्यावेळेला जड लागतं. पण आता आहे ना ज्या वेळेला पूर्ण भाजलं गेलं ना की हलकं लागतं आणि महत्त्वाचं म्हणजे असं सॉफ्ट लागतं. ह्याचं अर्थ काय की आहे ना ह्याला छान आहे ना तूप सुटत चाललेलं आहे. आता यात काय करायचं आहे की अर्धा चमचा आपण आहे ना वेलची पावडर घालूया. आता ड्रायफ्रूट्सचं जे पावडर आहे ती. आता ना गॅस बंद करायचा. मिक्स करून आपण आहे ना एका बाउलमध्ये काढूयात. डाळीचं मिश्रण आपण काढून घेतलं आहे आणि तर त्याच पॅनमध्ये काय करायचं आहे, सगळा गूळ काढून घेऊया. अर्धी वाटी पाणी. आता आपण काय करायचं आहे की गुळाचं पाणी करायचं आहे. हो,
तुम्ही बरोबर ऐकलंय की गुळाचं पाणी मी म्हणतेय, पाक अजिबात करायचा नाहीये. गुळाचा पाक केला ना तर लाडू आहेत ना कडक कडक होतात, कोरडे होतात. यासाठी आपण कंटिन्यू असं हलवून आहे ना गुळ फक्त विरघळून घेणार आहोत. बुडबुडे यायला लागलेत. मी तुम्हाला दाखवते की किती क्लिअर छानपैकी आहे ना पाणी झालेलं आहे. गुळ पूर्ण वितळलाय. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आता गुळाचं पाणी तयार करून झालं ना की हे जे मिश्रण आहे ह्याचं डाळीचं, त्यातनं आपण थोडंसं गुळाचं पाणी अर्धच घालून घेऊया. ह्याच्यातनं अगदी 2 ताव आपण शिल्लक ठेवल्या. आधी आपण ते मिक्स करून बघू किती लागतंय ते. आता सगळं मिक्स करून घेऊयात. काय होतं की हे जे आपण मूग वापरलेले आहेत ना सालीसकट, किंवा अख्खे जर मूग तुम्ही वापरले ना तर ते ना कोरडे असतात. ते जेवढं आहे ना पाणी किंवा तूप किंवा काय जे आहे ना ते शोषून लवकर घेतं ना, सो अंदाजाने आपल्याला आहे ना तेवढं गुळाचं पाणी घालावं लागतं. आता हे मिक्सचर ना आपण झाकून ठेवायचं आहे. कडक गरम आहे. कोमट झालं की मग आपण लाडू करायला घेऊया. एक ना 10 ते 12 मिनटं झालेली आहेत आणि ना अगदी कोमट झालं आहे मिक्सचर. आणि तुम्ही बघू शकता, हे बघा मस्त असं ना मिश्रण छान असं तयार झालेलं आहे. आता आपण ना लाडू वळायला घेऊयात. आता आपण काय करायचं, एकसारखे लाडू येण्यासाठी ना छोटासा डाव घेतलाय. तेवढं भरून आपण मिश्रण घेऊयात. म्हणजे काय होतं की एकसारखे असे छान लाडू वळता येतात. अशा पद्धतीने आपण आहे ना बाकीचे लाडू आहेत ना असे वळून घेऊयात. बरं, आता ना मी तुम्हाला लाडू वळताना काही गोष्टी सांगणार आहे. ते पुढच्या ह्याच्यात व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला मी. बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का की मिश्रण जर कोरडं पडलं तर आपण आहे ना जे गुळाचं पाणी ठेवलं आहे ना त्यावेळेला ते मिक्स करायचं. आणि जर मिश्रण सैल झालं चुकून, खूपच सैल वाटलं, तर 2 ते 3 चमचे ना डाळीचं पीठ जे असतं ना ते थोडंसं कोरडं भाजायचं आणि मिक्स करायचं. परफेक्ट तुमचं लाडूचं मिश्रण तयार होईल. फ्रेंड्स, प्रवासी पदार्थामधला अगदी खास विशेष साखर विरहित आपण आहे ना छान गूळ घालून मस्त मुगाचे लाडू केलेले आहेत, जे कोरडेही पडत नाहीत, छान असे मॉइस्ट राहतात. आणि महत्त्वाचं म्हणजे हे लाडू जे आहेत ते 1 महिना आरामात टिकतात. तर मंडळी, आहे ना झटपट होणारी लाडूची रेसिपी. आणि हे जे आहे ते अगदी कमी साहित्यात होणारे आहेत. ड्रायफ्रूटसुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं आहे की तुम्ही मिक्स ड्रायफ्रूट घेतले तरी चालेल किंवा ड्रायफ्रूट अगदी वगळले तरीही चालू शकतं. आणि ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण आहे ना ह्याच्या आधी भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे लाडूचे रेसिपीज केलेले आहेत. त्याच्या सगळ्या लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. त्यात ना एक महत्त्वाचं किंवा आता उन्हाळ्यासाठी ना स्पेशल ना नाचणीचे लाडूचा पण प्रकार आहे बरं का, तो सुद्धा तुम्ही बघू शकता. दोन्ही कॉम्बिनेशन घेऊन गेला प्रवासात तर नक्कीच फायद्याचं होईल. सो नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.